हाय हॅलो नमस्कार, मी ज्योती. आज आपण बघणार आहोत कटोरी ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग आणि त्याचबरोबर कटोरीचे पार्ट ठेवण्याची योग्य पद्धत व इतर पार्ट ठेवण्याची योग्य पद्धत हे बघणार आहोत. मागील व्हिडिओमध्ये साईज 38 पेपर कटिंग बघितली. आता आपण स्टिचिंग पाहूया. कटोरीचे 2 ब्लाऊज शिवणार आहे, त्यामुळे 2 अस्तर एकावर एक ठेवून चारी बाजूने पिनअप करून घेतलं. कुठले पार्ट कुठे ठेवायचं हे पाहूया. महत्त्वाचं म्हणजे कटोरी सरळ न ठेवता तिरकी ठेवायची. कटोरी तिरकी ठेवल्यामुळे अस्तरचा जो कपडा असतो तो स्ट्रेचेबल होतो. कपडा स्ट्रेचेबल झाल्यामुळे कटोरी व्यवस्थित बसते. आणि त्याचबरोबर बंद बाजू आपल्याकडे ठेवायची आणि सर्व पार्ट व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आखून घ्यायचे. आता मेन फॅब्रिकची डिझाईन बघून व्यवस्थित पार्ट ठेवून कटिंग करून घ्यायची. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बाहीची डिझाईन बघून मी तिथे पार्ट ठेवला आणि बाहीची डिझाईन कट करून घेतली. म्हणजेच बाहीला लेस होते आणि स्टोनही होते, त्यामुळे मी बाहीचा पार्ट तिथे टाकून घेतला. मेन फॅब्रिकवर अस्तरचे पार्ट ठेवल्यानंतर अस्तरच्या पार्टपेक्षा अर्धा इंच जास्त कटिंग करून घ्यायचं. कारण पार्ट जोडत असताना सोपंही जातं, त्याचबरोबर फुगा येत नाही आणि चुनीही पडत नाही. क्रॉसपट्टी कटिंग करत असताना महत्त्वाचा पॉईंट म्हणजे अस्तर आपण जेव्हा मेन फॅब्रिकवर ठेवतो तेव्हा बरोबर कट करून घ्यायचा आहे. एक्स्ट्रा कपडा घ्यायचा नाही कटिंग करताना. कारण मेन फॅब्रिक आणि अस्तर हे सेम असलं तरच क्रॉसपट्टी व्यवस्थित जोडता येते. बाकी इतर सर्व पार्टला अस्तरपेक्षा फॅब्रिक जास्त घेतो, पण क्रॉसपट्टीला जास्त घ्यायचं नाही. एकाच मापाचे 3 ब्लाऊज कटिंग करून घेतले. आता पाहूया स्टिचिंग. स्टिच करत असताना पहिल्यांदा बॅक पार्ट घेतला आणि गोलगळा अस्तरला कडेकडेने टिप मारून घेतली. टिप मारून झाल्यानंतर गोलगळा कट करून घ्यायचा. गोलगळा कट करून झाल्यानंतर कट्स मारून घ्यायचे आणि त्यानंतर कमरेला मी पट्टी जोडणार नाही तर इथे टिप मारून घेणार आहे. मागील गळ्याला व कमरेच्या साईडला टिप मारून झाल्यानंतर पलटी मारून घ्यायची. पलटी मारून घेतल्यानंतर कपडा सरळ करून घ्यायचा आणि गळ्याला टिप मारून घ्यायची. मागील गळ्याला टिप मारून झाल्यानंतर कमरेला टिप मारायची आणि त्यानंतर आपण पाहूया सोपी पद्धत मागील डाच कसा मारायचा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. मागील डाच मारण्याची सोपी पद्धत व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मागील डाच मारून घ्यायचा. आणि पुढे बघणार आहोत कटोरी. कटोरीचा टक्स आवडत नसेल तर टक्स कसे घालवायचे आणि कटोरीचा टक्स किती घ्यायचा हे बघणार आहोत. स्टिचिंगचे महत्त्वाचे पॉईंट जाणून घ्यायचे असेल तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा. ब्लाऊज स्टिच करून झाल्यानंतर सर्वात महत्त्वाचा आणि मेन पॉईंट म्हणजे फिटिंग. फिटिंग करत असताना सोपी पद्धत बघणार आहोत. हा पार्ट आहे तो अस्तरच्या साईडचा पार्ट आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित जोडून घ्यायचा. कटोरी जोडून झाल्यानंतर उंचीनुसार उभा टक्स 2 पाव घ्यायचा आणि आडवं 1.5 घ्यायचं. मोठी साईज असेल तर उभा टक्स 2.5 घ्यायचा. कटोरीला टोक एखाद्या कस्टमरला आवडत नसेल तर अशी तिरकी टीप मारायची. तिरकी टीप मारून झाल्यानंतर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे उभी पाव इंचावर टिक करून घ्यायची आणि उभी टीप मारून घ्यायची, म्हणजे कटोरीचा डाच कमी होतो.
कटोरी जोडत असताना बऱ्याच वेळा कटोरी कमी पडते, तर अशा पद्धतीने कटोरी जोडल्यास कमी पडत नाही. दोन्हीही बाजूच्या कटोरी जोडत असताना कटोरीच्या साईडचा भाग हा खाली ठेवायचा आहे आणि कटोरी वरती ठेवून टीप मारून घ्यायची, म्हणजे कटोरी व्यवस्थित जोडता येते आणि कमी पडत नाही. त्यानंतर क्रॉसपट्टी जोडत असताना मेन फॅब्रिक वरती ठेवायचा आणि अस्तर खाली ठेवून दोन्ही टोक जुळवून त्यावर टीप मारायची आणि क्रॉसपट्टी जोडून घ्यायची. व्हिडिओ व्यवस्थित बघा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. ब्लाऊजला गोट मारत असताना साडीचं फॅब्रिक पट्टी काढून घेऊन ती फोल्ड करून टीप मारायची. टीप मारलेली पट्टी गळ्याला जोडून घ्यायची. गळ्याला गोटपट्टी लावल्यानंतर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे गोट मारून घ्यायचा. ब्लाऊजला गोट मारत असताना एक महत्त्वाचा पॉईंट म्हणजे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे या दोन्हीच्या मधून टीप मारायची, म्हणजे गोट व्यवस्थित येतो. ब्लाऊजचा गोट व्यवस्थित असेल तरच ब्लाऊजची फिनिशिंग व्यवस्थित दिसते. ब्लाऊजच्या उलट्या बाजूने बघू शकता गोटपट्टी व्यवस्थित आली आहे. शोल्डर जोडण्याची योग्य पद्धत व्हिडिओमध्ये दाखवली आहे. त्याच पद्धतीने शोल्डर जोडून घ्या, म्हणजे शोल्डर कुठेही उचकटणार नाही. बाही जोडत असताना मेन फॅब्रिकला खालच्या साईडला अशा पद्धतीची लेस असल्यामुळे असा अस्तर ठेवून बाही जोडून घ्यायची. अशा पद्धतीने अस्तर जोडून झाल्यानंतर बाहीची फिनिशिंग पुढे पाहायला मिळेलच. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हा भाग पुढील साईडला जोडायचा. तसेच बाहीचा मध्य काढायचा आणि शोल्डरवर मधोमध तो भाग ठेवायचा आणि टीप मारून घ्यायची. ब्लाऊज फिटिंग करण्याची एकदम सोपी पद्धत म्हणजे कमरेचा चौथा भाग टाकून घ्यायचा, त्यानंतर छातीचा चौथा भाग टाकायचा आणि दंडगेर जो आपण मोजला आहे तो येथे टाकायचा आणि रेष ओढून घ्यायची आणि टीप मारून घ्यायची. ब्लाऊज फिटिंग करून झाल्यानंतर 5 इंचावर 3 ते 4 टिपा मारून घ्यायच्या. व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.